मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिमच्या दौऱ्यावर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी शहरात आले। यावेळेस त्यांनी रोड शो केला। यामध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचं दिसलं। हिंगोलीच्या वसमतमध्ये महायुतीची प्रचार सभा झाली। मॉडर्न मार्केटची जागा खासदार हेमंत पाटलांनी हळद संशोधन केंद्राला दिल्यामुळे आमदार राजू नवघरे यांनी नाराजी व्यक्त केली। सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। कोल्हापुरात शरद पवारांनी अरण इथं संत सावतामाळी समाधींचं दर्शन घेतलेलं आहे। शरद पवार माढा दौऱ्यावर आले। या निमित्तानं त्यांनी सावतामाळींच्या समाधीला भेट दिली। महायुतीतील जागावाटपासंदर्भात शिंदेंचं विधान समोर आलेलं आहे। जागावाटपाचा सगळा तिढा 1-2 दिवसात सुटेल। महायुतीत मतभेद नाहीत, कोणताही गुंता नाही, सन्मानजनक समन्वयानं जागावाटप होईल अशी माहिती शिंदेंनी दिली। महायुतीत ठाणे, पालघर, कल्याण, नाशिक आणि मुंबईच्या 2 जागांचा तिढा आहे। विशाल पाटील हे भाजपची बी टीम असून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भाजपचं पाकिट घेऊन ते लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवतायत असा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केला आहे। तसंच वसंतदादांचं नाव विशाल पाटलांच्या कुटुंबाकडून संपवण्यात आल्याचा आरोपही चंद्रहार पाटलांनी केला। ते सांगलीच्या सलगरमध्ये बोलत होते। मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या सभेवरून जोरदार टीका केली। उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यामुळे वैफल्यातून ते वक्तव्य करतायत। त्यांच्या वक्तव्यांना मी कामानं उत्तर देणार असं शिंदेंनी म्हटलं। आज अकोल्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार किशन बाजुरिया यांच्या निवासस्थानी शिंदेंनी भेट दिली। त्यावेळेस त्यांनी ठाकरेंवर टीका केली।